नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। ज्यावेळेस भाजीला काय करावं सुचत नसेल त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा। खात्रीने सांगते, चवीला खूप छान लागते। भातासोबत खावा किंवा भाकरीसोबत खावा। ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरे तेलामध्ये चांगले तडतडेल इथपर्यंत तेल गरम असावं। आता यामध्ये आपल्याला 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक आकारामध्ये कट करून घेतलाय, तो घालून घ्यायचा। गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे। आता हा कांदा आपल्याला एकसारखा हलवत थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा कच्चापणा जावा आणि कांद्याचा पूर्णपणे रंग बदलावा इथपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची चॉपर मध्ये बारीक करून घेतली, ती घालून घेऊयात। तुम्ही लहान आकारामध्ये कट करून घेतली तरी चालेल किंवा याची पेस्ट बनवली तरीही चालेल। आता आपल्याला हे आलं लसूण कांद्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलका रंग बदलीपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता चांगला मसाला भाजला गेलेला आहे। आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालून घेऊयात। 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। अर्धा चमचा धनेपूड। आता हे मसाले आपण यासोबत एकसारखे मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ भाजून घेऊयात। गॅस लहान करायचा म्हणजे मसाल्यामध्ये छान असा भाजला जातो आणि मसाल्यातून संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात होते। तुम्ही पाहू शकता मसाला चांगला भाजला गेलेला आहे। आता यावेळेस आपल्याला यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी घेतली, ती हातावरती क्रश करून यामध्ये घालून घ्यायची आहे। कस्तुरी मेथी घातल्यामुळे याला टेस्ट खूप छान लागते। अशा पद्धतीने बघा मी कस्तुरी मेथी हातावरती क्रश करून घालून घेतलेली आहे। एकसारखे मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हा मसाला आपल्याला थोडा वेळ थंड करून घ्यायचा आहे। मसाल्यातून संपूर्ण वाफ जावी इथपर्यंत थंड करून घ्यायचा। एकसारखा हलवल्यामुळे हा मसाला पटकन थंड व्हायला मदत होते। तुम्ही पाहू शकता मसाला चांगला थंड झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचंय। गॅस चालू ठेवायचा नाहीये, गॅस बंद करायचा आणि फेटून घेतलेलं 1 कप ताजं दही आहे ते घालून घ्यायचं। शक्यतो दही वापरताना कमी आंबट असलेलं दही वापरा। आता एकसारखं मिक्स करून घेऊयात। जर गॅस चालू असता आणि हा मसाला गरम असता आणि त्यामध्ये दही घातलं असतं तर हे दही फाटू शकतं। यासाठी आपण गॅस बंद करून या मसाल्यामध्ये हे फेटलेलं दही घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जर गरज वाटली तर यामध्ये थोडं पाणी घालून घ्या। इथे मी अगदी थोडं पाणी यामध्ये घालून घेणार आहे। तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात। चवीला खूप छान लागते ही दह्याची भाजी, एकदा नक्की ट्राय करा। कशासोबतही खावा, चपाती असो, रोटी असो, भात असो किंवा भाकरी असो किंवा बाजरीची भाकरी असो। अगदी झटपट तयार होते, कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते आणि चवीला अप्रतिम अशी लागते। ही भाजी अजून जसजशी थंड होते तसतशी घट्टसर होते, त्यामुळे चवीला अप्रतिम लागते। दिसताना जेवढी सुरेख दिसते ना त्यापेक्षाही चवीला खूपच छान लागणारी अशी ही कशासोबतही खावा, भात असो, बाजरीची भाकरी असो, ज्वारीची भाकरी असो, चपाती असो, कशासोबतही खावा, चवीला अप्रतिम लागते। यावरती थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून सजावट करून घेऊया आणि खाण्यासाठी सर्व करूयात। गरम आहे तोपर्यंतच खावा किंवा थंड झाल्यावरती खाल्ली तरीही चालेल अशी ही दह्याची झटपट होणारी चमचमीत अशी भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला मी ही भाजी भातासोबत खाल्ली ना तरी खूप छान लागते अशी तयार होते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायचा विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।